बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्ली जा सोपं होईल. तर अजित पवार असं म्हणाले की आज मोफत रेल्वे आहे, उद्यापासून तिकीट काढा, बीडकरांचं काही खरं नाही, तुम्हीही बीडचे भूमिपत्र अशा पद्धतीनं बोलणं उग्रारे असं बोलणं आम्हाला माहिती आहे कोणाच्या चिठीत हात घालते तसं आम्हाला माहितच येते. खोसा ढाणा सोडायचेच नाही ते. म्हणजे आम्ही का फुकटे जाऊन यायचे का? फुकट जातो का रेल्वेने कुठं बी? आजचे दिवस फुकट आहे. आम्हाला चांगलं माहिती आहे लाडक्या बहिणीसारखं तुमचं पहिल्या दिवशी फुकटच असतं, दुसऱ्याची इतका खोटा घालीचा. आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही राजकारणी किती नमुने पाहिजे सगळ्या पक्षाची. नुसतं आजी दादाच नाही, सगळेच नमुने सारखे आहेत. लाडक्या बहिणीला नाही का मतदान घेऊन नाही लावलं? मतदान झालं की म्हणले तू निकषातच बसा ना, तू लाडकी बहीणच नाही, तू सावतर बहीणच हे. ते असले ते नमुने. आता लाडकी बहीण काचका दाखवते ना, पैसे घेऊन काचका दाखवते ना आता डबल. नीट कर, यांना नीटच करावं लागतं. हे नादी लावायला एवढे माहीर येते. हे लाडकी बहीण आणते ना, आता काही शेतकऱ्याला मदत द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर. शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय, यांना सरसकट मदतीची गरज आहे. घरं गेलेत, जनावरं गेलेत, त्यांच्या शेतातलं सगळा माल होऊन गेलाय.